मी जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अनेक गोष्टी करायचं ठरवलं. तिथं फकीरराव कुठे? मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. महानगरपालिकेला जे लोकल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, या भीम पार्कला विरोध करणारा कोण? फकीरराव. आपल्या अजेंडावर विषय आला नाही. का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या भीम पार्कचा. काय करणार आहे भीम जनता आपली? काय लोक काय करणार आहेत? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही. त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं. ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माझे आमदार त्याला विरोध करतो. हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे. मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार राहिले, आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भीम पार्कला विरोध करायला लाज वाटत नाही. त्या भीम पार्कला विरोध विषय न येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? मी महापालिका आयुक्ताला विचारलं की हा विषय का नाही आला. तुम्ही साहेब मला माहित नाही. ते महापौरला विचारला, महापौर गायकवाडला विचार, भाऊ समजून घ्या ना, जाऊन द्या ना, आता पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, तू यावेळेस का नाही? तर अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अर्जुन खोतकरला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त. बाकी मी आता त्या बँकेच्या माध्यमातून 93 कोटी रुपये मर्चंट बँकेच्या लोकांना मिळून दिले. इथं असेल काही लोकांचे पैसे 93 कोटी रुपये मी या ठिकाणी मर्चंट बँकेला मिळून दिले. हे महाशय म्हणते की नाही याचा काय संबंध? अरे विधानसभेत प्रश्न मी विचारला, विधानसभेत मी आवाज उठवला, मी त्याच्यावरती चर्चा केली, मंत्री महोदयाला फोन करायला लावले, क्लेम मी मंजूर करायला लावले. मग काय नाही अजून ज्ञानदादाचं मंजूर झालं, काय नाही अजून बाकी इतर बँकेचं मंजूर झालं, आपलंच काम मंजूर झालं. त्यामुळे कशातही राजकारण करायचं लाज वाटत नाही. लोकांना कशातही राजकारण करतात. कारण माझी विनंती आपल्याला की मी विकास प्रिय नागरिक आहे, विकासाच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं या भागातलं काम पवार पुढे चांगलं काम झालं पाहिजे. कामामध्ये कुठेही हायगाई करू नका. चुकीचं काम होत असेल तर या रणरागिणी आहेत. त्याला गडकरी साहेब म्हणले होते, काम चुकीचं केलं तर त्याला बळजोर खाली घातलं पाहिजे, रस्त्यावर त्याला घालून टाकू. तुम्ही काम चांगलं करून घ्या आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही नजर ठेवा, येता जाता नजर ठेवा. वारंवार रस्ता होणार नाही. हा रस्ता आजचा चांगला होणार आहे. त्यामुळं आता तुम्ही उन्हात बसते, मला बोलायला किती बोलू शकतो मी, पण तुमची काळजी या ठिकाणी मनामध्ये. त्यामुळं या लोकांना कोणालाही बोलता आलं नाही. त्यामुळं आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाचं मी स्वागत करतोय. फार दिवसानंतर बसण्याची संधी भेटली आहे. असं कारण सर्वात मोठं असं आहे की आज एक क्लिप व्हायरल होत आहे. इथले आमदार काही भीम पार्क बद्दल नगरपालिकाने विषय पत्रिकेवर घेतली नाही म्हणून माझा निषेध केला आणि माझ्यावर फार आरोप केला. ती क्लिप आल्यानंतर मी जेव्हा बघितलं, मला वाटतं की ते क्लिप तुम्ही पण ऐकलं पाहिजे. मी अगोदर ते क्लिप देतो, मग माझं उत्तर देतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अनेक गोष्टी करायच्या ठरवलं. मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. महानगरपालिकेचे जे लोकल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, या भीम पार्कला विरोध करणारे कोण? फकीरराव. आपल्या अजेंडावर विषय आला नाही. का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या भीम पार्कचा. काय करणार आहे जनता आपली? काय लोक काय करणार आहेत? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही. त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा
माजी आमदार त्याला विरोध करतो, हे विपक्षाला केंद्र झालं नाही पाहिजे. मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावर इतकी वर्ष आमदार राहिले, आपल्या जीवावर इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भीम पार्कला विरोध करायला लाज वाटत त्या भीम पार्कला विरोध विषय न येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? मी महापालिका आयुक्ताला विचारलं की हा विषय का नाही आला. तुम्ही साहेब मला माहित नाही, महापौरला विचारला, महापौर गायकवाडला विचार, भाऊ समजून घ्यायला जाऊन द्या ना, आता पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, तू यावेळेस का नाही? तर अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अजून कोणत्याला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त बाकी. मी आता त्या बँकेच्या माध्यमातून 93 कोटी रुपये मर्चंट बँकेचे लोकांना घेऊन दिले. इथं असेल काही लोकांचे पैसे 93 कोटी रुपये मी या ठिकाणी मर्चंट बँकेला घेऊन दिले. हे महाशय म्हणते की याचा काय संबंध? अरे विधानसभेत प्रश्न मी शकतो, विधानसभेत मी आवाज उठवला, मी त्याच्यावरती चर्चा केली, मंत्री महोदयाला फोन करायला लावले, क्लेम मी मंजूर करायला लावले. मग का नाही अजून नामदाराचं मंजूर झालं? का नाही अजून बाकी इतर बँकेचं मंजूर झालं? आपलंच काम मंजूर झालं. त्यामुळे कशातही राजकारण करायचं लाज वाटत त्या लोकांना कशातही राजकारण करतात. तर माझी विनंती आपल्याला की मी नागरिक आहे, विकासाच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं या भागातलं काम पवार पुढे चांगलं काम झालं पाहिजे. कामामध्ये कुठेही हायगाई करू नका. चुकीचं काम होत असेल तर या रणरागिणी आहेत. त्याला गडकरी साहेब म्हणले होते, काम चुकीचं केलं तर त्याला बरोबर घरी जाऊन काम चांगलं करून घ्या आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही नजर ठेवा, येता जाता नजर ठेवा. वारंवार रस्ता होणार नाही, हा रस्ता आजचा चांगला होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही उन्हात बसते त्याला बोलायला किती बोलू शकतो मी, तुमची काळजी या ठिकाणी मनामध्ये. त्यामुळं या लोकांना कोणालाही बोलता आलं नाही. त्यामुळं आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं. आपल्या या